नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर मेस्त्री. मी मोटिवेशनल स्पीकर, हेल्थ अँड माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन कोच. तर आजचा आपला टॉपिक आहे मानसिकता. आणि ही पूर्णपणे अवलंबून असते आपल्या आजूबाजूच्या परिसरावर. आपण कोणासोबत राहतो, आपण कुठे राहतो, किंवा आपण आपली संगत काय आहे, आपण काय टीव्हीवर बघतो किंवा मोबाईलवर आपण काय बघतो सतत यूट्यूबवर किंवा फेसबुकवर, त्याच्यावर आपली पूर्णपणे मानसिकता अवलंबून असते. जसं की एक्झाम्पल घेऊया एक, की दोन मित्र असतात आणि त्या दोघांमध्ये कसं असतं की त्यांना एक व्यसन असतं, म्हणजे दारू प्यायचं, सिगरेट प्यायचं व्यसन असतं. पण त्याच्यामध्ये एक मित्र असतो की तो म्हणजे तो कधीतरी ऑकेशनली ती सिगरेट किंवा दारू पित असतो, किंवा त्याला ती सवय पण नसते. एक म्हणजे कसं असतं काय काय वेळी काय होतं, मित्रांसोबत उठता बसता आपण त्या गोष्टी करतो. मग त्यामुळे कधी कधी तो मित्र पण त्यांच्यासोबत पितो. पण दुसरा एक मित्र असतो, तो काय करतो की तो सतत सिगरेट पित असतो, दारू पित असतो, खूप म्हणजे स्वतःला त्रास करून घेत असतो. त्यामुळे तो पहिला मित्र काय करतो की त्याला नेहमी समजावतो की ह्या गोष्टी नको करूस, किंवा कमी कर, आपल्याला जेवढं झेपते तेवढंच कर, शरीराला याच्यामुळे त्रास होईल, म्हणजे ऐकलंस तर चांगलंच आहे, नाहीतर मग तुझंच नुकसान होणार. पण तो दुसरा मित्र त्या पहिल्या मित्राचं कधीच ऐकत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं की हळूहळू त्या मित्राच्या आयुष्यामध्ये खूप सारे वाईट प्रसंग येतात, खूप साऱ्या गोष्टी होतात, म्हणजे ज्याच्यामुळे त्याला त्याचा जॉब गमवावा लागतो, त्याच्यापासून खूप लोक दुरावतात आणि तो त्यांचं कधीच ऐकत नाही. मग लोकांना शिव्यागाळ करणं किंवा मग त्यांची तिरस्कार करणं, अशाच गोष्टी त्याच्या आयुष्यात होत राहतात. तर त्यामुळे काय होतं की त्याची मानसिकता खराब असते. त्यामुळे तो कुठे राहतो, कोणासोबत बसतो उठतो, ह्या गोष्टींचा खूप परिणाम त्याच्या आयुष्यामध्ये होतो. तर असं तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे का? तुम्ही पण अशा चुका करतायत का की तुम्ही कोणाचं ऐकायला पाहिजे त्या व्यक्तीचं ऐकतच नाही आहे, आणि ज्याचा नाही ऐकलं पाहिजे त्याचंच ऐकतायत? तर बघा, विचार करा, थोडं मेडिटेशन करा, चिंतन करा, आणि असंच काहीतरी तुमच्या आयुष्यात होत असेल तर ते थांबवा आणि अफर्मेशन करा, फॉरगिव्हनेस करा, आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल. थँक्यू सो मच.